नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये, लाईफ ऑफ फ्रीडम चॅनलमध्ये. हा जो व्हिडिओ आहे, त्या बनवायचं एकच कारण आहे की आज ज्या चर्चेमध्ये आहे, एक स्टॉकच्या बद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. विकास लाईफ केअर हा जो स्टॉक आहे, आज हा एकदम त्यांनी 6 to 7% त्यांनी आज राईज घेतलेला आहे. तर आज या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर पहिलं मला तुम्हाला एक डिस्क्लेमर इच्छितोय मी, की जे डिस्क्लेमर आहे असं असणार की स्टॉक मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हे नक्कीच तुमच्या तज्ज्ञ, जो काही तुमचा फायनान्स जो सल्लागार असेल, तर नक्कीच त्याचा सल्ला घेऊनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावा. आणि ही जे मी व्हिडिओ बनवतो आहे, तर हा एक माहिती म्हणून तुम्हाला बनवत आहे. हा माझा एक डिस्क्लेमर आहे, कारण स्टॉक मार्केटमध्ये रिस्क पण आहे आणि तुमचा हा इन्व्हेस्टमेंट करण्याचा फक्त हा माझा इन्फॉर्मेशन देण्याचा हेतू आहे. तर आज जो स्टॉक बद्दल आहे माहिती घेणार आहोत की विकास लाईफ केअर हा जो स्टॉक आहे, तर तो का एवढा वरती गेलाय आजच्या काळ. तर आज आपण ते बघणार आहोत की त्याची इन्फॉर्मेशन काय झाली त्याची. तर आज त्या स्टॉकमध्ये अचानक जो बाईंग झाला, तर त्यामागचं एक काही रिझन आहे. त्यामध्ये काही बाईंग झालेलं आहे. त्यामध्ये गव्हर्नमेंट DRDO बरोबर त्यांनी काही करार केलेले आहेत आणि त्या करारामुळं हा स्टॉक आज हा आपल्याला हाय मध्ये गेलेला आहे. तर काय करार आहे आणि तो काय आहे, आपण ते समजून घेऊया जरा. हा आहे विकास लाईफ केअर बद्दलची माहिती. तर तुम्हाला माझ्या स्क्रीनवर दिसत असेल विकास लाईफ केअर. तर आज विकास लाईफ केअर हा जो स्टॉक आहे, तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. तर विकास लाईफ केअर हा जो आहे, यांनी DRDO बरोबर एक तंत्रज्ञान हस्तांतरणावरती एक स्वाक्षरी केलेली आहे. संरक्षण आणि विकास संघटना म्हणजे DRDO यासोबत एक भागीदारी केली आणि त्या भागीदारी केल्यानंतर या कंपनीचा शेअर हा 6% वाढले. शेअर शेअरची किंमत त्यावेळेस 4.28 या स्थिर ज्यावेळेस झाली त्यावेळेस उघडली आणि नंतर 4.64 रुपयांवरती तो उच्चांक गेला आणि बंद झाली. दुपारी ज्यावेळेस 3 वाजल्या, ज्यावेळेस शेअर मार्केट बंद झाला, त्यावेळेस तो भाव होता 4.55 आणि प्रति शेअर ट्रेडवर होते 1.15 कोटी. शेअरचा व्यवहार झाला तेव्हा लगातार 4 दिवसानंतर या घटीनंतर, म्हणजे कंटिन्युअसली 4 दिवस हा शेअर पडत होता, त्याच्यानंतर आज VRचे शेअर्स हे वाढले गेलेले आहेत. जशी की आज घोषणा केली यांनी, संरक्षण मंत्र्यांनी आज घोषणा केली, भारताच्या जो भारत सरकारचा जो हैदराबाद येथील जो ऍडव्हान्स सिस्टम लॅबोरेटरी ASL DRDO यासोबत तंत्रज्ञान हस्तांतरण केला त्याची स्वाक्षरी केली. मुख्यतः ही जी कंपनी DRDO संरक्षण आणि जो तंत्रज्ञान आहे या कामासाठी ओळखलं जाते DRDO. आणि या औद्योगिक प्रगतीसाठी या कंपनीमध्ये याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये संशोधन, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये कार्य केलं जातं. आणि त्यामुळेच यामध्ये भारताच्या जो आज जो डिफेन्स सेक्टर आहे, तो याच्यामध्ये खूप मोठं कार्य केलं जातं. या कंपनीने जरी म्हटलं असलं तरी यामध्ये नेमकी बायोडिग्रेडेबल गॅन्युअल्स दिल्यानंतर काय करणार ते, तर त्यामध्ये ज्या पॉलिथिन बॅग्स आहेत, तर त्या पॉलिथिन बॅग्स बनवण्याची प्रक्रिया आहे. तर त्या प्रक्रियेमध्ये हे ग्रॅन्युअल्स वापरले जातात आणि त्या ग्रॅन्युअल्स वापरण्याचे जो पॅकेजिंग करण्यासाठी जो ग्रॅन्युअल्स वापरले जातात आणि त्यामध्ये त्या प्लास्टिक बॅग्स त्याच्यामध्ये तो वापरणार आहेत. तर असं म्हटलं जातं की भारताचा जो प्लास्टिक पॅकेजिंगचा बाजार आहे, तो 2029 पर्यंत जवळपास $21.77 पासून $25.35 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तर 2024 ते 2029 दरम्यान 3.09 एवढ्या तो वाढाने तो नोंदला जाईल CAGRच्या प्रमाणे. जर तुम्ही शेअर बाजारामध्ये नक्कीच इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ही फार माझं एक डिस्क्लेमर आहे. तर हा जो आहे तो हा पेनी स्टॉक आहे. त्यामुळे आपल्याला याच्याबद्दल अजून थोडीफार माहिती घ्यायची आहे. तर हा जर पेनी स्टॉक असेल तर आपण त्याच्याबद्दल अजून थोडी माहिती कशी घेणार आहोत की विकास लाईफ शेअर्स हा जो त्याचा NSE ची जी वेबसाईट आहे, तर NSE वेबसाईटवर आपण गेल्यानंतर त्याची पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत की त्याचा ट्रेडेड व्हॉल्यूम किती झाला. जर आज बघितलं तर त्याचा मार्केट व्हॅल्यू त्याची 5.49 करोड आहे. त्याचा टोटल मार्केट कॅप आहे 843.38 करोड. त्यानंतर फ्री फ्लोट मार्केट ज्याचं आहे 658.91. तर कंपनीचा आतापर्यंत ह्या 52 वीक हाय आतापर्यंत 8 गेलेला आहे, 8 रुपयापर्यंत. 52 वीक लो 3.75 पर्यंत गेलेला आहे. याचा अप्पर बँड 5.13 होता आणि लोअर बँड 3.42 गेलेला आहे. तर अशा प्रकारे याची पूर्ण माहिती आहे. तर आणि या कंपनीचा आतापर्यंतचा जो आपण डिटेल बघितला, तर ह्या कंपनीची जी ग्रोथ आहे किंवा काय आपण डिटेल बघणार आहोत इथे, त्याचं पीअर कॉम्बिनेशन. विकास लाईफ केअर कंपनीचं मार्केट कॅप आहे 832 करोड. करंट प्राइस आहे त्याची 4.54 क्लोज झाली तेव्हा. त्याचा हाय आणि लो 52 वीक 8 आणि 3.75. तर रिटर्न ऑन कॅपिटल 3.8% आहे.
हा त्याचा एक साधारणतः एक चार्ट आहे आतापर्यंतचा. त्यांनी हाय दिलेला आहे 2020 मध्ये 13.81 पर्यंत त्याचा हाय गेलेला आहे. त्याच्यानंतर तो साईड मध्येच होता आणि आत्ता जस्ट त्याचा न्यूज आले त्यामुळे तो थोडासा आज इन्क्रीमेंट त्याच्यामध्ये मिळालेली आहे. तर कंपनीचे जर प्रोज अँड कॉन्स बघितले गेले तर कॉन्सच जास्त आहेत. तर कंपनी हॅज अ लो इंटरेस्ट कव्हरेज रेशो. कंपनीचा इंटरेस्ट कव्हरेज रेशो हा लो साईडला आहे. प्रमोटर होल्डिंग कंपनीची 14% आहे, त्याच्यामध्ये 14.2% आहे. आणि कंपनी हॅज लो रिटर्न आणि इक्विटी. म्हणजे इक्विटी इन्व्हेस्टमेंट जर आपण जर यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला 2.18% रिटर्न मिळालेले आहेत. तर याचं अजून बघूया मागे त्याने आतापर्यंत कंपनीचे जर रिटर्न कसे दिलेले आहेत त्याचं जर बघितलं गेला तर हे बघा, याचे विकास लाईफ जे कंपॅरिझन्स आहे कंपनीच्या, म्हणजे याच्या संलग्न बिझनेस करणाऱ्या ज्या कंपनी आहेत त्या अडानी एंटरप्राइजेस, विशाल मेगा मार्ट, एजीज लॉजिस्टिक, सेलो वर्ल्ड, तर ह्या सगळ्या कंपन्या ह्या कंपनीच्या जवळपास बिझनेस करणाऱ्या आहेत त्या. तर त्याचे क्वार्टरली रिझल्ट जर बघितले 2021 पासूनचे रिझल्ट आपल्या समोर दिसत आहेत तिथे बघा. 2021 पासूनचे हे रिझल्ट आहेत आणि यामध्ये कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट हे कमी कमी होत गेलेलं आहे. 2023 मध्ये थोडं होतं, इथे मायनसला गेलेलं आहे. तर नेट प्रॉफिट जर कंपनीचं बघितलं तर नेट प्रॉफिट हे 2.5 करोड हे त्याचं 2021 मध्ये होतं. आणि जर आत्ता जर लेटेस्ट क्वार्टर जे संपलं सप्टेंबरचं, तर त्यामध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट आहे 2.5. तर एक पॉझिटिव्ह आहे की तो पॉझिटिव्ह साईडला त्याचा प्रॉफिट त्यांनी दिलेला आहे. तर ह्यामध्ये हा एवढा एक तुम्हाला आपल्याला दिसतो की चेंज आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्हचा. त्याचप्रमाणे जर आपण याचा चार्ट बघितला तर चार्ट काय दाखवतो बघूया. हा विकास लाईफ केअरचा हा चार्ट आहे. तर आतापर्यंत हा चार्ट बघितला तर साधारणतः आपण पूर्ण वर्षाचा एकदा याला बघूया इथे. तर आपण जानेवारी 2024 पासून जर बघितला याच्यामध्ये, हा एप्रिल 23 हा इथे 24 इथे जानेवारी 24 मध्ये त्यांनी एकदा बाय सिग्नल दिला होता आणि तो तो होता त्यावेळेस ₹4.54 आणि आजही जानेवारी मध्ये ₹4.54. तर त्यानंतर तो ₹7 जाऊन आला. तर ह्यानंतर त्यांनी परत इथे खाली आला. त्यानंतर त्यांनी डाऊन मार्केटमध्ये जो स्लो डाऊन मध्ये साईडवेज राहिला. आणि त्याचं जर आपण RSI बघितला तर इथे RSI त्याचा हायर गेला होता. RSI त्याचा 60च्या आसपास गेला होता आणि त्याच्यानंतर इथे 40च्या आसपास आलेला इथे आणि इथे 40च्या पण खाली गेला होता. म्हणजे इथे ज्यावेळेस ऑक्टोबर सप्टेंबर ह्या रेंजमध्ये तो त्या खाली 40च्या खाली ट्रेड करत होता आणि इथे आज तर बघितलं तर हा 40च्या वरती गेलेला आहे. म्हणजे हा बाईंग झोनला आलेला आहे. तर इथे आपण नक्कीच बाय करायला पाहिजे आणि टेक्निकल सिग्नल सांगतात की इथे हा बाय करायला पाहिजे. आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर टॉपच्या कंपन्या असतील, जरी आपली इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करता आपण काय करणार आहोत की टॉपच्या कंपन्या, आणि जर असे हे पेनी स्टॉक्स असतात तर हे पेनी स्टॉक्स आपल्याला कधी चांगलेही रिझल्ट देतात आणि कधी वाईटही देतात. आणि आता जर तुम्ही बघितलं की जानेवारीपासून हा स्टॉक ₹4.54 मागच्या वर्षी होता आणि आताही आहे. तर साधारणतः हा तुम्हाला ह्याच रेंजमध्ये रिटर्न देण्यासारखा आहे. फक्त एवढाच एक पॉझिटिव्ह याच्यामध्ये आहे की यांनी DRDO बरोबर एक करार केलेला आहे आणि हाच एक पॉझिटिव्ह पॉईंट पकडून तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट करू शकता. याच्या खाली तर तो जाण्याची शक्यता कमी आहे. तर तुमच्याकडे थोडीफार तुमच्या इन्व्हेस्टमेंट करता जर रक्कम असेल तर नक्की तुमचे 10 ते 20% रक्कम तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. जर तुम्ही जर 1 लाखापर्यंत जर इन्व्हेस्टमेंट जर तुमचा एक गोल असेल तर नक्कीच तुम्ही 10,000ची इन्व्हेस्टमेंट करू शकता, 5,000ची, ॲज ॲज पर युअर रिस्क. तर हे होतं विश्लेषण आज विकास लाईफ केअर ह्या कंपनीबद्दल. तर नक्कीच तुम्हाला हे विश्लेषण माझं आवडलं असेल आणि जर नक्की तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.